आपण एखाद्या वेळेस कमरेवरती पडतो आणि पडल्यानंतर मणक्यातील शेवटच्या भागामध्ये किंवा टेल बोनच्या भागामध्ये आपल्याला वेदना उत्पन्न होतात. ह्या वेदना खूप दीर्घकाळासाठी राहतात आणि त्याच्यामुळे जो उद्भवतो त्याला म्हणतात कॉसिकोडायनिया किंवा टेल बोन पेन. नमस्कार, मी डॉक्टर जेशराज. आपण आज पेन मॅनेजमेंटबद्दल एकदम कमी चर्चेला जाणारा किंवा कॉमन आजार असलेल्या ह्या डिसीजबद्दल आपण बोलणार आहोत. कॉसिकोडायनिया किंवा टेल बोन पेन. बऱ्याच वेळेला आपण समाजातील भीतीमुळे डॉक्टरांकडे जाण्यासाठी घाबरतो किंवा डॉक्टरांकडनं ट्रीटमेंट घेण्यासाठी पण घाबरतो. पण हा एक बऱ्यापैकी कॉमन डिसीज आहे की ज्यामध्ये आपण मिनिमली इन्व्हेसिव्ह इंटरव्हेन्शनने ट्रीटमेंट करू शकतो. तर आपण आज आपल्या व्हिडिओची सुरुवात टेल बोन पेन म्हणजे काय या प्रश्नाने करणार आहोत. आपल्या मणक्यातील शेवटचा भाग किंवा शेवटचे हाड जे त्रिकोणी आकाराचे असते त्याला कॉसिक्स असे म्हणतात आणि या कॉसिक्सपासून जेव्हा वेदना उत्पन्न होतात त्याला कॉसिकोडायनिया म्हणतात. बऱ्याच वेळेला याला टेलिव्हिजन डिसीज असे देखील म्हणतात. याचे कारण आपण नंतर लक्षात घेऊया. कॉसिक्स हा एक मणक्यातील शेवटचा भाग आहे की जो बसण्यासाठी आपल्याला मदत करत असतो. आपण जेव्हा बसतो तेव्हा मणक्यातील कॉसिक्स आणि दोन इस्चियल ट्यूबरोसिटी हे ट्रायपॉडसारखं काम करतात. त्यामुळे या ठिकाणी इंजुरीज किंवा ट्रॉमा उत्पन्न होण्याची शक्यता पण तेवढी जास्त असते. आता याचे कारणं काय आहेत? बऱ्याच वेळेला आपण जेव्हा उंचावरून पडतो त्यावेळेला आपल्याला डायरेक्ट कॉसिक्सच्या भागामध्ये ट्रॉमा किंवा इंजुरी होते. ह्या इंजुरीमुळे दीर्घकाळासाठी या ठिकाणी फ्रॅक्चर होणे किंवा या ठिकाणी लिगामेंटची इंजुरी होणे. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आपण जर दीर्घकाळासाठी एखाद्या हार्ड सरफेसवर बसत असू किंवा खूप प्रोलॉंग वेळेसाठी आपलं बसण्याचा जॉब असेल तर त्यामुळे देखील या ठिकाणची झीज होते. त्यामुळेच याला टेलिव्हिजन डिसीज असे म्हणतात. म्हणजेच एका शास्त्रज्ञाने असं सांगितलं आहे की खूप काळ तुम्ही टेलिव्हिजनसमोर किंवा टी व्हीसमोर बसण्यामुळे उद्भवणारा टेल बोनचा पेन म्हणजेच कॉसिकोडायनिया. तिसरं महत्त्वाचं कारण आहे की प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा डिलिव्हरी होतात, डिलिव्हरी झाल्यामुळे आपल्या पेल्विक फ्लोअरचे मसल्स हे वीक झालेले असतात. त्यामुळे कॉसिक्स या भागाला इंजुरी होण्याचे चान्सेस खूप असतात आणि त्यामुळे पण कॉसिकोडायनिया होण्याची शक्यता खूप असते. लास्ट महत्त्वाचे कारण हे इडिओपॅथिक. इडिओपॅथिक म्हणजेच की ज्याचं काही कारण सांगता येत नाही. बऱ्याच वेळेला आपल्याला टेलबोन पेन उत्पन्न होतो पण त्याचे कारण कुठेच आपल्याला सापडत नाही. MRIवर पण सापडत नाही, एक्सरेवर पण सापडत नाही, पण वेदना तर असतेच. त्याला आपण आयडिओपॅथिक असं म्हणतो. आता यांची लक्षणं नेमकी काय असतात? तर रुग्णाला टेलबोनच्या भागामध्ये म्हणजे बसण्यातील भागामध्ये सतत वेदना राहतात. त्यामुळे रुग्ण एका ठिकाणी बसू शकत नाही. कुठलेही काम करताना, समाजामध्ये मीटिंगमध्ये जाताना किंवा लोकांमध्ये मिसळताना देखील त्यांना बसताना त्रास होतो. त्यामुळे ह्या रुग्णाची समाजामध्ये मिसळण्याची टेंडन्सी किंवा मिसळण्याची शक्यता पण कमी होते आणि एका ठिकाणी बसू शकत नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये भीती किंवा अँक्झायटी निर्माण होण्याची शक्यता पण खूप असते. त्यानंतर रुग्णाला त्या भागामध्ये सतत दिवसभर वेदना जाणवत असतात. त्यामुळे त्याची लाईफस्टाईल पण अफेक्ट होते. आता याचे निदान नेमके कसे करता येते? तर निदान करताना दोन गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागतो. एक म्हणजे क्लिनिकल एक्झामिनेशन आणि दुसरं म्हणजे रेडिओलॉजिकल एक्झामिनेशन. क्लिनिकल एक्झामिनेशनमध्ये रुग्णाला टेलबोनचा एरिया किंवा कॉसिक्सच्या एरियामध्ये सतत वेदना असतात. त्याला बसताना आणि उठताना जो त्रास होतो त्या सगळ्या लक्षणांवरून आपल्याला हे डायग्नोसिस करता येते. रेडिओलॉजिकल एक्झामिनेशनमध्ये आपण दोन गोष्टी करू शकतो. एक म्हणजे एक्सरे आणि दुसरं म्हणजे MRI. एक्सरेमध्ये आपल्याला टेलबोन एरिया किंवा कॉसिक्सला काही फ्रॅक्चर झालेले आहे का हे पण आपल्याला निदान करता येते. आणि MRIमध्ये त्या ठिकाणी लिगामेंटला काही इंजुरी आहे का, इन्फ्लेमेशन आहे का, इन्फेक्शन आहे का, ह्या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला टेलबोनचा कॉज शोधता येतो. जेव्हा या दोन्ही गोष्टीमध्ये आपल्याला काही सापडत नाही तेव्हा आपण त्याला एडिओपॅथिक किंवा कारणाशिवाय उद्भवणारा टेलबोन पेन असं म्हणून लेबल करू शकतो. याचे उपचार करताना सर्वसामान्य इतर आजारांप्रमाणे कन्झर्वेटिव्ह आणि इंटरव्हेन्शन अशा दोन पद्धतीने आपण उपचार करू शकतो. कन्झर्वेटिव्ह उपचारांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे अर्गोनॉमिक्स मॉडिफिकेशन. अर्गोनॉमिक्स मॉडिफिकेशनमध्ये कुशनिंग किंवा कुशनचा वापर करणे. सतत आपण ऑफिसमध्ये बसताना एक कुशन जे आपल्याला डॉनट शेप्ड असतं ते डॉनट शेप कुशनवरती आपण बसू शकतो. त्याचा वापर केल्यामुळे हा वेदना बऱ्यापैकी प्रमाणात कमी होऊ शकतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे फिजिओथेरपी. फिजिओथेरपीमध्ये आपण पेल्विक फ्लोअरचे मसल्सचं स्ट्रेंथनिंग करू शकतो. त्याच्यामुळे पण ह्या वेदना कमी होण्यास मदत होते. तिसरं महत्त्वाचं म्हणजे मेडिकेशन्समध्ये पेनकिलर मेडिकेशन्स किंवा NSAIDs ज्याला आपण म्हणतो ते आपण काही दिवसांसाठी प्रिस्क्राईब करू शकतो. त्याने पण बऱ्याच वेळेला ह्या वेदना कमी होण्यास मदत होते. जर या सगळ्या गोष्टींवरती जर रिस्पॉन्स नसेल करत तर आपल्याला इंटरव्हेन्शनल उपचार पद्धतीचा विचार करावा लागतो. इंटरव्हेन्शनमध्ये आपण कमीत कमी चिरफाड करून एक्सरे किंवा सोनोग्राफीच्या साहाय्याने आपण येथील उपचार करू शकतो. यामध्ये दोन प्रकारच्या ट्रीटमेंट ह्या प्रचलित आहेत. एक म्हणजे गँग्लियॉन इम्पार ब्लॉक आणि दुसरं म्हणजे कॉडल एपिड्युरल न्यूरोप्लास्टी. गँग्लियॉन इम्पार हा एक सिम्पॅथेटिक गँग्लियॉन असतो जो कॉसिक्सच्या समोरच्या भागामध्ये असतो आणि बऱ्याच वेळेला कॉसिक्सचा जो नर्व सप्लाय असतो तो गँग्लियॉन इम्पारमुळे असतो. तर आपण एक्सरे किंवा सोनोग्राफीच्या साहाय्याने
गँग्लियॉन इम्पारपर्यंत जाऊन तिथे केमिकल न्यूरोलायसिस किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लेजन करू शकतो. ह्या दोन्हीमुळे पण दीर्घकाळासाठी कॉर्टिकोडायनियामध्ये आपल्याला आराम मिळू शकतो. दुसरं म्हणजे कॉडल एपिड्युरल न्यूरोप्लास्टी. कॉडल एपिड्युरल स्पेस ही कॉसिक्सच्या आतमध्ये नर्वच्या आजूबाजूला असणारी स्पेस असते, ज्यामध्ये आपण हायड्रो डिसेक्शन केल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला अँटी इन्फ्लेमेटरी मेडिकेशन देता येते आणि त्या ठिकाणी सूज कमी करता येते. ती सूज कमी झाल्यामुळे देखील कॉर्टिकोडायनियाच्या वेदना कमी होऊ शकतात. जर ह्या कुठल्याच ट्रीटमेंटला रुग्ण रिस्पॉन्ड करत नसेल तर कॉसिजेक्टॉमी किंवा कॉसिजोप्लास्टी ह्या 2 प्रकारच्या शस्त्रक्रिया आपल्याला करता येतात, पण त्या फार रेअरली आपल्याला लागतात. 99% रुग्णांची ट्रीटमेंट ही आपण मिनिमली इन्व्हेसिव्ह उपचारांचा वापर करून यशस्वीरित्या करू शकतो. तसेच दीर्घकालीन कॉर्टिकोडायनियामुळे झालेले मानसिक बदल हे आपण कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी या पद्धतीने आपण कमी करू शकतो. तर कॉर्टिकोडायनियाबद्दल असलेले गैरसमज मी बऱ्यापैकी प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर आपणाला पण कॉर्टिकोडायनियाचा त्रास असेल तर आपण लवकरात लवकर पेन मॅनेजमेंट स्पेशालिस्टचं कन्सल्टेशन करून घ्यावे, ज्यामुळे आपला त्रास वेळीच कमी होऊ शकतो. जर कॉर्टिकोडायनियाबद्दल तुम्हाला काही डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला लिहू शकता. मी वेळीच त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.